आपण आता सूरजच्या घरी आलेलो आहोत आणि सूरजला भेटायला गर्दी आपण पाहू शकता. संपूर्ण महाराष्ट्रभरून जे फॅन्स आहेत ते सूरजला भेटण्यासाठी या मोडवे गावामध्ये आलेले आहेत. दिवसभर कार्यक्रम सुरू आहे. पहिल्यांदा जेजुरी झाली, त्यानंतर मोरगाव गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता मिरवणुकीनंतर सूरज सर्व ग्रामस्थांना भेटण्यासाठी सज्ज आहे. आपण पाहू शकता आमचे सहकारी मित्र यूट्यूबर्स पण आहेत. तुषार शेठ नमस्कार. नमस्ते. काय सांगताय, आज कसं वाटतंय? आज एवढं प्रेम येते सूरजला. ही गर्दीच सांगून जाते की त्याच्यावरती किती फॅन्स प्रेम करतायत. जबरदस्त अशी मोडवे गावामध्ये गर्दी आहे. 50-60 हजाराच्या वरती पब्लिक आहे आणि सगळे आतुरतेने पण सहकार्य करायला हवं सगळ्यांनी सुद्धा, कारण पोलीस बंदोबस्त पण आहे चांगल्या पद्धतीने. पण सगळ्यांनाच फोटो काढायचे, पुन्हा रील्स बनवायचे, तर थोडासा वेळ द्यायला हवा. तो पण काल पण इंटरव्ह्यू झालेले आहेत. आज सुद्धा ट्रॅव्हलिंग झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे. इथं सुद्धा डान्स थोडंसं सगळ्यांनी त्याचं थोडंसं ट्रॅव्हलिंग होतंय, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायला हवं. कारण की सध्याची ही परिस्थिती पाहता असंख्य यूट्यूबर आलेत, दिग्गजातले दिग्गज यूट्यूबर इथं आलेले आहेत आणि त्याच्या जोडीला न्यूज चॅनल आहेत, नॅशनल न्यूज चॅनल आहेत, त्यांनाही सहकार्य करायला पाहिजे. सगळ्यांनी त्यांच्या बाईट्स वेळेवरती गेल्या पाहिजेत. त्यासाठी इतर सगळ्यांनी तिथले जे जमलेले फॅन्स आहेत त्यांनी सगळ्यांना सहकार्य करायला हवं. पण होईल गर्दी कंट्रोल सगळी आणि सगळं व्यवस्थित होईल. थोडंसं थांबायला पाहिजे. आता 5:30 वाजता आहेत, जबरदस्त गर्दी. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वीच तो त्याच्या घरात आला, ट्रॉफी त्याने तिथं घरामध्ये जे घटस्थापना झालेली आहे तिथं ट्रॉफी ठेवलेली आहे, पाया पडलेला आहे देवाच्या तिथं तो, आणि आता बऱ्या असंख्य फॅन्सला भेटतोय. मित्रांनो, जवळपास 40 ते 50 हजार पब्लिक आज सूरजला भेटण्यासाठी या सूरजच्या घरासमोर थांबलेली आहे बघा. फक्त माझं प्रेक्षकांना एवढंच म्हणणं आहे की सूरजला सहकार्य करा, कारण प्रवास पण भरपूर झाला आहे त्याचा. आणि आज दिवसभर मिरवणूक, परत जेजुरीमध्ये खंडेरायाचं दर्शन, मोरगावमध्ये गणपतीचं दर्शन झालं त्यामुळं, आणि प्रवास पण भरपूर झाला. आणि काल जवळपास नाही म्हटलं तर 6 ते 7 तास इंटरव्ह्यू सुरू होती.